सिंधुताई सपकाळ जीवन प्रवास. जन्म व बालपण. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर इसवी सन 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंदी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमानासाठी गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तिथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पडायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मूळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत 4थी पर्यंत शिकता आले. सिंधुताई सपकाळ यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी वयाने 26 वर्ष मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण आहे. जंगलात लाकूड फाटा शेण गोळा करताना सापडलेली कागदाची तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळात लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत. 18व्या वर्षापर्यंत माईंची 3 बाळंतपणे झाली. त्या 4थ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरे ही शेकड्याने असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांची कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या, पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरुम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावरती गदा आली. हा लढा सिंधुताई जिंकल्या, पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. सिंधुताईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार दमडाजी आसतकर दुखावला गेला होता. जंगल खात्याकडून येणारी मिळकत बंद झाली. दमडाजींनी सिंधुताईच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारहाण करून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हकारले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई आपल्या माहेरी आल्या, पण सख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्टेशनवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल म्हणून रात्रभर सिंधुताई रेल्वे रुळाच्या कडेने फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून सिंधुताई मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या, पण तिथे त्यांनी कधी एकटे जेवण केले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलवून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच 21 वर्षाच्या ताईंना संरक्षण दिले. 2 दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवा सदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे, अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील
यासाठी त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे 1050 मुले या संस्थेत राहिलेली आहेत. सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केल्या. त्या खालीलप्रमाणे आहेत. बालनिकेतन हडपसर पुणे, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, अभिमान बालभवन वर्धा, गोपिका गाई रक्षण केंद्र वर्धा या ठिकाणी गोपालन केलं जातं, ममता बाल सदन सासवड, सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था पुणे. सिंधुताईंना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यातील काही पुरस्कार आपण या ठिकाणी पाहणार आहात. पद्मश्री पुरस्कार भारत सरकार 2021, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2012, पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार 2012 साली, महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2010 साली, मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार 2013 साली, IT प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार 1996 साली, सोलापूरचा डॉक्टर निर्मल कुमार फडकुले स्मृती पुरस्कार, राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार. त्याचबरोबर सिंधुताई यांना श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा येथील सुनीता कला निकेतन न्यासात तर्फे सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार, CNN, IBN आणि रिलायन्स फाउंडेशन दिला जाणारा रिअल हिरो पुरस्कार, 2008 साली दैनिक लोकसत्ताचा सह्याद्री हिरकणी पुरस्कार, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, डॉक्टर राम मोहन त्रिपाठी पुरस्कार 2017 साली मिळाला, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार,